नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज भव्य दिव्य असं मित्रांनो पाटील बाबा उत्सवानिमित्त मित्रांनो वडकी येथे ओपनचं जंगी मैदान मित्रांनो पार पडत आहे। आणि मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो कोणत्या गटात पळणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर मित्रांनो, आता आपला बकासूर आणि मित्रांनो बकासूरच्या धावणीचा मित्रांनो लाल्याबाई देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला 100% आज पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरच्या धावणीचा मित्रांनो लाल्या हा नक्की कोणत्या गटात पळणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहीतच असेल की मोहिल शेठ धुमाळ यांचा मित्रांनो लाल्याबाई आणि मित्रांनो दक्खन पठार यांचा मित्रांनो तांडव या जोडीने मित्रांनो मागच्या अकरावडे मैदानात तोंडावर निकाल घेतलेला आणि मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा ही जोडी या मैदानात पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, नक्की कोणत्या गटात पळणार आहे आपल्याला लाल्याबाई ते पाहूया। तर मित्रांनो, या मैदानात बकासूरच्या नावावर 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत। पहिली चिठ्ठी म्हणजे मित्रांनो गट क्रमांक 23 आणि तास क्रमांक 1 आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 32 आणि तास क्रमांक 4 मध्ये निघाले आहे। तर मित्रांनो, आपला बकासूर जर गट क्रमांक 23 आणि तास क्रमांक 1 मध्ये पळाला तर मित्रांनो आपल्याला लाल्याबाई हा 100% गट क्रमांक 32 आणि तास क्रमांक 4 मध्ये पळताना दिसेल। आणि पुन्हा एकदा मित्रांनो लाल्याबाई आणि तांडव मित्रांनो आज पुन्हा एकदा एकत्र पळताना दिसणार आहेत। तर मित्रांनो, नक्कीच आपला लाल्याबाई आणि तांडव या वडकीच्या मैदानात गटपास करतील हीच आपण सेवागिरी महाराजांची यांनी प्रार्थना करूया। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण बकासूरचे आणखी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये टाकत असतो। धन्यवाद।